बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगारांना गृहोपयोगी व संच वाटप सध्या सुरू आहेत। या वस्तू संचामध्ये किती वस्तू आहेत व या संदर्भात अर्ज करताना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला अर्ज करताना कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत या संदर्भात आपला आजचा हा व्हिडिओ होणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्ही जेव्हाही या योजनेचा लाभ घेताल तेव्हा तुमचा अर्ज हा पात्र झाला पाहिजे। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर सर्वप्रथम आपण पाहूया की गृहोपयोगी वस्तू संचातील कोणकोणत्या वस्तू आहेत व नग किती आहेत। आपल्याला ताट मिळणार आहेत 4 नग, वाट्या आहेत 8 नग, पाण्याचे ग्लास आहेत 4 नग, पातेले आहे झाकणासह 1 नग, पातेले आहे झाकणासह 1 नग, पातेले झाकणासह 1 नग, मोठा चमचा भात वाटपाकरता 1 नग, मोठा चमचा वरण वाटपाकरता 1 नग, पाण्याचा जग 2 लिटरचा आहे तो देखील 1 नग आहे, मसाला डब्बा 7 भाग आहे त्याचे 1 नग, डब्बा झाकणासह 14 इंचचा 1 नग, डब्बा झाकणासह 16 इंचचा 1 नग, डब्बा झाकणासह 18 इंचचा 1 नग, परत आहे 1 प्रेशर कुकर आहे, प्रेशर कुकर 5 लिटर स्टेनलेस स्टीलचे ते देखील 1 नग आहे, कढई आहे स्टीलची 1 नग, स्टीलची टाकी आहे मोठी झाकणासह व वगैरेसह ते देखील 1 नग आहे। एकूण अशा प्रकारे आपल्याला 30 नग मिळणार आहेत। आता वरील वस्तू घेण्यासाठी आपल्याला अर्ज करणे आवश्यक आहे। अर्ज करण्यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्रे कोणते सोबत जोडायचे आहे व अर्ज कुठे करायचा या संदर्भात आपण माहिती आता पाहूया। तर अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे, पहिला आहे आधार कार्डाची झेरॉक्स लागणार आहे, पॅन कार्डाची झेरॉक्स देखील लागणार आहे, रहिवासी दाखला, 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देखील सोबत जोडायचे आहे। तर आता 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र काढण्याकरिता आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे, तिथून तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता व तिची सर्व प्रोसेस तुम्हाला त्या व्हिडिओमधून समजून जाईल। कायमचा पत्ता पुरावा देखील आपल्याला सोबत जोडावा लागणार आहे, ईमेल ID, मोबाईल नंबर, काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता, नोंदणी अर्ज, पासपोर्ट आकारातील 3 फोटो, बँक पासबुक झेरॉक्स, जन्माचा दाखला किंवा शाळा सोडायचा दाखला म्हणजे TC झेरॉक्स किंवा प्रवेश निर्गम, घोषणापत्र, हे सर्व कागदपत्रे जोडणं आवश्यक आहेत। आता यासोबत नोंदणी अर्ज जो आहे तो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे, ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण हा अर्ज ठेवलेला आहे, तिथून तो देखील तुम्ही डाउनलोड करू शकता व हे वरील सर्व डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या जोडून तुम्ही हा अर्ज आपल्या जवळच्याच बांधकाम कामगार कार्यालयामध्ये हा जमा करायचा आहे। अशा प्रकारे तुमचा अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल व जेव्हाही तुमचा अर्ज हा गृहोपयोगी संचाची पात्र होईल त्यावेळेस तुम्हाला मेसेज करून कळवण्यात येईल की तुमचा हा अर्ज पात्र झालेला आहे व तुम्ही आपले हे गृहोपयोगी संचाचे बॉक्स घेऊन यायचं आहे। तर त्यामध्ये बॉक्स घेताना आपण वरील वस्तू नक्की चेक करून घ्यायचं आहे की आपल्याला किती वस्तू मिळालेल्या आहेत। आपण वरती आताच पाहिलं आहे की 30 नग मिळणार आहे, तर ते सर्व नग आहे का त्यामध्ये नक्की याची खात्री करून घ्यायची व तरच तो बॉक्स आपल्याला घ्यायचा आहे। तर अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।